नमस्कार. कधी सोडाल मुलाचा हात. पालकांनो, आपलं म्हणजे माणसाचं मूल हे जन्माला आल्यानंतर 1 वर्ष लागतं त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, आणि प्राण्याचं मूल मात्र जन्मतःच 4 पायावर टुणकन उडी मारून उभं राहण्याचा प्रयत्न करतं. माणसाला त्याचा विकास व्हायला, त्याची वाढ व्हायला वेळ लागतो हे निश्चित आहे. पण आपण पालक या नात्याने मुलांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्यावर जबाबदारी देण्याच्या दृष्टिकोनातून कधी आपण त्यांचा हात सोडायला हवा हे ठरवायला हवं आहे. कारण आपल्या कळत नकळत आपण मुलांसाठी अक्षरशः फुलांचे गालिचे घालत असतो. एक प्रकारे अतिसंरक्षक अशा प्रकारचं कवच त्यांना देत असतो. छोट्या छोट्याशा गोष्टीसुद्धा त्यांना करताना आपण सतत त्यांच्या मदतीसाठी तयार असतो, आणि ह्यामुळे मुलांना असं वाटतं की ही माझी जबाबदारी नाही, आईबाबा बघून घेतील काय करायचं ते. किंवा असंही वाटू शकतं की मला हे जमणार नाही आहे, माझ्यात ती पात्रता नाही, माझ्यात ती क्षमता नाही, मी लायक नाही, माझ्यावर तेवढा विश्वास ठेवला जात नाही. पालकांनो, मुलांचा हात कधी सोडायचा हे आपल्याला ठरवायला हवं. छोट्या छोट्याशा गोष्टींची जर जबाबदारी आपण आपल्या मुलांवर देऊ शकलो तर कदाचित ते चुकतील, कदाचित तुमच्या पद्धतीने ते कामं नाही करू शकणार, कदाचित तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणेही मुलं नाही करू शकणार, परंतु त्यांनी प्रयत्न करणं ही त्याची पहिली पायरी असू शकते. प्रत्येक वेळेला पहिल्या पायरीकडून दुसऱ्या पायरीकडे जाताना मुलं निश्चितपणे आपण मागे काय चुकलेलो आहोत याच्यात दुरुस्ती करत जातात, आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, या पद्धतीमध्ये, या प्रक्रियेमध्ये मुलांचा विश्वास वाढायला लागतो. आणि आपल्याला लक्षात येत असेल की जसं मूल पहिल्यांदा कशाला तरी धरून उभं राहतं, कशाला तरी धरून हळूहळू पावलं टाकतं, मग कधीतरी एकदा सगळा आधार सोडून 2-3 पावलं टाकतं, बदकन खाली पडतं, पुन्हा चालायला लागतं. तुम्ही सायकल शिकवताना सुद्धा पहिल्यांदा तुम्ही कॅरियरला मागे धरून ठेवता, हळूहळू मूल पायडल मारायला शिकतं, त्याच वेळेला दोन्ही बाजूने हँडल धरायला शिकतं, आणि या दोन्ही प्रक्रियांचं एकत्रीकरण करायला शिकतं. कोणतीही गोष्ट नवीन असताना शिकताना त्रास होतो, अनेक प्रयत्न करावे लागतात. पण पालकांनो, हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुम्ही तुमचा हात काढून घेतला नाहीत तर मूल नवीन गोष्ट कधी शिकणार नाही. आणि नवीन गोष्ट शिकताना जे काही अनुभव येतील त्या अनुभवातून मूल मोठं व्हायला लागतं, त्या अनुभवातून मूल शहाणं व्हायला लागतं. त्यामुळे आपल्याला सातत्याने आपला हात त्याच्यासोबत ठेवायचा नाही आहे. तर जेव्हा गरज असेल, जेव्हा एखादं संकट येते, जेव्हा एखादा धोका आहे, अशा वेळेला जरूर तुम्ही त्यांना हात द्या. परंतु जर सातत्याने तुम्ही त्यांची सावली बनून राहिलात तर त्यांना स्वतःविषयीचा विश्वास निर्माण होणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी हे करू शकतो अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होणार नाही. म्हणून तुम्ही त्यांच्या बरोबर असण्याची गरज नाही आहे, तुम्ही त्यांच्या मागे असलात तर काही हरकत नाही आहे, पण सातत्याने त्यांना हात न सोडता त्यांच्या सोबत सतत राहिलात तर त्यांना विश्वास कधीच वाटणार नाही. स्वातंत्र्य थोडंसं देऊया, थोडीशी जबाबदारी देऊया, आपलं लक्ष ठेवूच या. आणि हे जर सगळं आपण व्यवस्थित पद्धतीने केलं तर मग तो अभ्यास असो ही माझी जबाबदारी आहे, खेळ हा शिकण्यासाठी असतो, एखादी कला ही करून पाहण्यासाठी असते, किंवा एखाद्या पद्धतीचं काम हे नवीन पद्धतीने सुद्धा करता येऊ शकतं. हे मुलांना तेव्हा आणि तेव्हाच कळतं ज्यावेळेला पालक म्हणून आपण हात सोडू आणि पाण्यामध्ये मूल पडल्यानंतर आपोआप पोहायला लागतं, कारण त्याला स्वतःचा जीव वाचवायचा असतो. तसं नवनवीन गोष्टी शिकत असताना, त्या करत असताना जो आनंद, जे समाधान मुलांना हवं आहे ते जर तुम्हाला त्यांना द्यायचं असेल, आणि त्यांना स्वतःचा विकास करण्याचा जर एक अनुभव घेऊ द्यायचा असेल, तर मला असं वाटतं पालकांनो, योग्य वेळेला आपण आपला हात त्यांच्यापासून बाजूला केला तर मुलं स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या अनुभवाने, स्वतःच्या विचारांनी नवीन गोष्टी नक्की करायला लागतील. धन्यवाद.